सोमनाथ ज्योतिर्लिंग कथा। चंद्रदेवांनी दक्ष प्रजापतीच्या 27 कन्यांशी विवाह केला होता, परंतु त्यांना फक्त रोहिणीवर विशेष प्रेम होते। इतर कन्यांनी हे आपल्या वडिलांकडे दक्ष प्रजापतींकडे सांगितले। त्यांनी चंद्राला तू क्षयरोगाने ग्रस्त होशील असा शाप दिला। चंद्रदेव आजारी पडले, त्यांचे तेज हरपले। सर्व देवतांनी आणि ब्रह्मदेवांनी त्यांना प्रभू शिवाची आराधना करण्याचा सल्ला दिला। चंद्रदेवांनी सौराष्ट्र गुजरातमध्ये समुद्रकिनारी तपश्चर्या केली। त्यांची श्रद्धा पाहून शिव प्रकट झाले व त्यांना शापमुक्त केले। या कथेतून आपणाला शिकवण मिळते की अहंकार, पक्षपात आणि भेदभाव त्रासदायक ठरतो, पण समर्पित श्रद्धा व पश्चातापामुळे देव क्षमा करतात। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेश। शिव पार्वतीचे 2 पुत्र गणेश व कार्तिकेय। विवाह कोणाचा आधी करावा यावर वाद झाला। मग दोघांनाही एका फेरीत पृथ्वी प्रदक्षिणा घालायला सांगितले। गणेशाने बुद्धिचातुर्याने आपले आई वडील म्हणजे संपूर्ण जग असल्याने त्यांनाच प्रदक्षिणा घातली। त्यामुळे गणेशाचा विवाह आधी झाला आणि कार्तिकेय रागावून दक्षिणेकडील श्रीशैलम पर्वतावर जाऊन बसले। आपल्या पुत्राच्या वेदनेमुळे स्वतः शिव आणि पार्वती त्या ठिकाणी गेले आणि शिव तेथे मल्लिकार्जुन रूपात प्रकट झाले। या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की पालकांचे प्रेम अगणित असते। कौटुंबिक नातेसंबंधात समजूत व सहानुभूती अत्यंत महत्त्वाची असते। कथा महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, उज्जैन। उज्जैनमध्ये चंद्रसेन नावाचा राजा राहत होता व तो शिवाचा परमभक्त होता। एकदा दूषण नावाच्या राक्षसाने त्यांच्या अवंती नगरीवर म्हणजेच आजचे उज्जैन यावर आक्रमण केले। दूषण हा अतिदुष्ट, शिवविरोधी आणि अधर्माचे प्रतीक होता। त्याचे ध्येय सर्व धर्मनिष्ठ ब्राह्मणांचा नाश करून अवंतीवर कब्जा करणे। त्यामुळे चंद्रसेन आणि त्याचे प्रजाजन भयभीत झाले। त्यांनी मनोमन शिवाला साथ घातली आणि शिवाने महाकाल रूपात दूषण राक्षसाचा संहार केला व तिथे शिव स्थिर झाले। या कथेतून आपणाला शिकवण मिळते की जेव्हा भक्त संकटात असतात तेव्हा ईश्वर स्वतः येऊन त्याचे रक्षण करतो। भक्ती हीच खरी शक्ती आहे। कथा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग। पूर्वीच्या काळी विंध्य पर्वत हा अत्यंत शक्तिशाली व अभिमानी झाला होता। त्याला वाटायचं की तो हिमालयापेक्षा कमी कसा। त्याने आपल्या अहंकारातून महादेवाची तपश्चर्या सुरू केली। हजारो वर्षे ओंकार मंत्राचा जप केला व विंध्य पर्वताच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले व त्यांनी विंध्यास आशीर्वाद दिला आणि विचारले की तू काय वर मागतोस। विंध्य पर्वत म्हणाला, माझा अहंकार नाहीसा करून मला अमर्याद शक्ती मिळवू दे व तू कायम इथेच वास कर। मग शिव म्हणाले, मी इथे 2 रूपात राहीन, एक ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर। हे स्थान नर्मदा नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर आहे। या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की अहंकाराने नव्हे तर भक्तीने देव प्रसन्न होतो। जिथे ओंकाराचा नाद आहे तिथे शिव स्वरूप नक्की प्रकट होतो आणि सतत जपलेला ओम नमः शिवाय मंत्र अखेर शिवाशी एकरूप होतो। केदारनाथ ज्योतिर्लिंग कथा, उत्तराखंड। महाभारत युद्धानंतर पांडवांना पश्चाताप झाला। त्यांनी युद्धात अनेक लोकांचा वध केला होता, त्यामुळे ते शिवाकडे प्रायश्चित्त मागण्यासाठी गेले। शिव पांडवांवर रागवलेले होते। त्यांना वाटत होते की पांडव युद्धातील पापांपासून पळ काढत आहे। त्यामुळे शिव हिमालयात गेले आणि गायरूप धारण करून लपले। पांडव मात्र ठरवून शिवांचा पाठलाग करत राहिले। सुरुवातीला काशी, नंतर गुप्त काशी आणि मग केदारघाटी पोहोचले। तेथे त्यांनी गायीचा कळप पाहिला। तेव्हा भीमाने एका गायीचा पाठीचा भाग पकडला। पांडवांची भक्ती पाहून शिव प्रसन्न झाले व त्यांनी आपल्या पाठीचा भाग त्या ठिकाणी सोडला आणि त्याच ठिकाणी शिव लिंग रूपात प्रकट झाले आणि तेच आज केदारनाथ म्हणून पूजले जाते। या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की पश्चाताप केल्यास परमेश्वर क्षमा करतो, परंतु त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात। भीमाशंकर ज्योतिर्लिंग कथा, पुणे, महाराष्ट्र। रामयुगात रावणाचा भाऊ कुंभकर्ण याचा एक पराक्रमी पुत्र होता। त्याचं नाव होतं भीम। कुंभकर्णाचा रामाने वध केल्याची बातमी भीमाला मिळाली व त्यानंतर भीमाने कठोर तप करून ब्रह्मदेवाची कृपा मिळवली व संपूर्ण जगभर आतंक माजवण्यास सुरुवात केली। त्यात त्याने राजा कामरूपेश्वर याला बंदी केले, कारण तो शिवाचा भक्त होता। परंतु कामरूपेश्वर राजा बंदिस्त असतानाही शिवाची भक्ती करत राहिला। एके दिवशी भीमाने संतप्त होऊन राजाला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु राजाने ओम नमः शिवाय मंत्र सुरू ठेवला। हे ऐकून स्वतः शिव प्रकट झाले व भीमासोबत युद्ध करून त्याचा वध केला। त्यानंतर शिवाला सर्वांनी त्या ठिकाणी कायम वास्तव्य करण्याची विनंती केली व शिवाने सर्वांची प्रार्थना स्वीकारली व ते त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग रूपात विराजमान झाले। हे लिंग म्हणजेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग। या कथेतून आपणाला शिकवण मिळते की
की खरी श्रद्धा ही संकटातही अडथळा येऊ देत नाही व अन्यायाचा नेहमी नाश होतो. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग कथा उत्तर प्रदेश. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ यावर वाद झाला व तो वाद मिटवण्यासाठी ते भगवान शिवाकडे गेले. भगवान शिवाने एक अनंत तेजोमय लिंगाचे स्वरूप घेतले जे आकाश ते पाताळापर्यंत पसरले होते. शिवाने दोघांनाही सांगितले की ज्याला याचा आरंभ अथवा शेवटचा शोध लागेल तो श्रेष्ठ. मग विष्णुदेवांनी वराह रूप घेऊन पाताळात शोध घेतला आणि ब्रह्मदेवांनी हंस रूप घेऊन आकाशात शोध घेतला. विष्णुदेवांना शोध न लागल्यामुळे ते तसेच परत आले, परंतु ब्रह्मदेवांनी लिंगाचे टोक सापडले असे सांगून केतकी फुलाच्या झाडाची साक्ष दिली. शिव अत्यंत रागावले व ब्रह्मदेवांनी खोटं बोलल्यामुळे त्यांना शाप दिला की ते कधीही पूजले जाणार नाही आणि केतकी फूल त्यांच्या पूजेत वापरले जाणार नाही. त्याचवेळी त्या तेजोमय स्तंभाचे भौतिक रूप म्हणजेच काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. या ठिकाणी शिव स्वइच्छेने स्थायिक झाले, त्यामुळे या लिंगाला स्वयंभू ज्योतिर्लिंगही म्हणतात. या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की खोटं बोलल्याने आपण आपले नुकसानच करतो, तर जो सत्यावर चालतो त्याची देव सदैव साथ देतो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कथा नाशिक महाराष्ट्र. पूर्वी गौतम नावाचे ऋषी त्र्यंबक पर्वताजवळ तपश्चर्या करत होते. त्यांच्या तपोबलाने त्यांनी त्र्यंबकेश्वरात पर्जन्य यज्ञ करून दुष्काळ हटवला. त्यामुळे आसपासचे अनेक ऋषी तिथे आले, पण नंतर त्यांना मत्सर वाटू लागला व त्यांनी गौतम ऋषींवर गोहत्येचा आरोप लावला. गौतम ऋषींनी गंभीरतेने ही गोष्ट घेतली आणि पापमोचनासाठी उपाय शोधू लागले. मग गौतम ऋषींनी कठोर तप करून भगवान शिवांना प्रसन्न केलं आणि त्यांनी प्रार्थना केली की हे महादेव, माझं पाप धुवावं, गंगामाईला पृथ्वीवर आणावं. गंगामाई म्हणाली, मी पृथ्वीवर यायला तयार आहे, पण शिव जर स्वतः माझ्यासोबत येतील तरच मी येईल. शिव तयार झाले आणि त्र्यंबक क्षेत्रात स्वतः त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रकट झाले. इथे शिवलिंगात शिव, विष्णू आणि ब्रह्मा या तिघांचं रूप दिसतं. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की जेव्हा आपण निर्दोष असतो तेव्हा देव आपली नक्की साथ देतो. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग कथा देवघर झारखंड. पुरातन काळात लंकेचा राजा रावण हा शिवभक्त होता. त्यांना वाटायचं की भगवान शिव जर लंकेत स्थायिक झाले तर लंका अजेय होईल. म्हणून रावणाने हजारो वर्ष शिवतांडव स्तोत्र म्हणून हिमालयात कठोर तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केलं व ते शिवाला म्हणाले, मला तुमचं ज्योतिर्लिंग लंकेत स्थापित करायचं आहे. शिव तयार झाले, पण त्यांनी एक अट घातली, हा लिंग ज्या ठिकाणी ठेवला जाईल तिथेच माझं वास्तव्य होईल. मग सर्व देवांना वाटलं जर शिव लंकेत गेले तर रावण विजयी होईल व पृथ्वीचं संतुलन बिघडेल. मग त्यांनी एक युक्ती लढवली. विष्णूंनी वरुण देवांद्वारे रावणाच्या पोटात लघुशंकेची तीव्र गरज निर्माण केली. रावणाने मग एका गवळ्या मुलाच्या हातात लिंग सांभाळायला दिलं. रावण लघुशंकेवरून परत आले तोवर त्या गवळ्याने लिंग जमिनीवर ठेवलं होतं. रावणाने खूप प्रयत्न करूनही ते लिंग हललं नाही. रावण परत गेले, पण भगवान शिव तिथेच वैद्यनाथ ज्योतिर्लिंग रूपात राहिले. या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की फक्त भक्ती असून उपयोग नाही, तुमचा हेतू शुद्ध आणि पवित्र असावा लागतो. नागेश्वर ज्योतिर्लिंग कथा द्वारका आणि बेतद्वीप, गुजरात. पुरातन काळात एक दर्शनामी नावाचा राजा व्यापारासाठी समुद्रमार्ग प्रवास करत होता. तो शिवभक्त होता आणि सतत ओम नमः शिवाय हा जप करत असे. एकदा जहाजाने प्रवास करत असताना समुद्रात वादळ आलं आणि त्याचं जहाज बेतद्वीप या बेटावर अडकलं आणि तिथे दारुक नावाचा राक्षस राज्य करीत होता, ज्याने त्या बेटावर हजारो साधू संत व व्यापाऱ्यांना बंदी बनवलं. त्यात दर्शनामी नावाचा राजा पण कैद झाला. पण दर्शनामी राजा हा शिवभक्त असल्यामुळे त्यांनी ओम नमः शिवायचा अखंड जप सुरू ठेवला व त्याच्या भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले आणि दारुकाचा नाश केला आणि भक्तांनाही मुक्ती दिली. मग दर्शनामी राजा शिवांना म्हणाले, हे प्रभू, आपण ज्या ठिकाणी प्रकट झालात त्या ठिकाणीच कायम राहा, जेणेकरून भविष्यात इतर कुणालाही त्रास होणार नाही व शिवभक्तांना कृपा मिळेल. अशा प्रकारे शिवाने त्या ठिकाणी नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून वास्तव्य केलं. या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की तुमचा देह कैद होऊ शकतो, पण मन आणि श्रद्धा कोणीच कैद करू शकत नाही. रामेश्वर ज्योतिर्लिंग कथा तामिळनाडू. रामयुगात रावणाने माता सीतेचे हरण करून तिला लंकेत बंदिवान बनवले. मग प्रभू श्रीरामांनी रावणाबरोबर युद्ध करायचे ठरवले. त्यासाठी त्यांना समुद्र पार करून लंकेवर जावं लागणार होतं. म्हणून त्यांनी ठरवलं की युद्धाला जाण्याअगोदर व रावणावर विजय मिळवण्या अगोदर भगवान शिवाची पूजा केली पाहिजे, कारण रावण पण शिवभक्त होते. मग प्रभू श्रीरामांनी हनुमानाला कैलासावरून शिवलिंग आणायला पाठवलं, पण हनुमानाला शिवलिंग घेऊन यायला वेळ लागला. म्हणून प्रभू श्रीरामांनी स्वतःच वाळूचं शिवलिंग बनवलं व त्यांनी अगदी भक्तिभावाने त्याची पूजा केली. व नंतर हनुमानही शिवलिंग घेऊन परतले व ते शिवलिंगही तिथे स्थापन केलं. नंतर भगवान शिव प्रसन्न झाले व प्रभू श्रीरामांना विजयाचा आशीर्वाद दिला.
आणि त्या दिवशी शिव ठरले रामाचे ईश्वर, म्हणजेच रामेश्वर ज्योतिर्लिंग. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की जेवढे महान कार्य आपल्याला करायचे असेल तर त्याआधी शुद्ध मनाने देवाचे स्मरण करावं. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कथा, संभाजीनगर, महाराष्ट्र. खूप वर्षांपूर्वी सुधर्मा नावाचा एक धर्मशील ब्राह्मण राहायचा. त्याची पत्नी सुदेश्वरी ही फारच धर्मनिष्ठ होती, पण दैवयोगाने त्यांना मूलबाळ नव्हतं. सुदेश्वरीने मनापासून शिवाची आराधना केली आणि अखेर त्यांना एक पुत्र झाला. पण घरातलं सुख नाहीसं झालं, कारण सुधर्माची दुसरी पत्नी क्रूर आणि कपटी होती. तिने त्या मुलाचा वाईट हेतूने वध केला. या दुःखातही सुदेश्वरीने हार न मानता भगवान शिवाची आराधना सुरू ठेवली व तिने घराशेजारील तलावाजवळ दररोज 101 शिवलिंग तयार करून महादेवाची उपासना केली. तिच्या भक्तीने भगवान शिव प्रसन्न होऊन त्या मुलाला पुन्हा जिवंत केलं आणि तिच्या घरात सुखसमृद्धी दिली. शिव तेथे प्रकट झाले आणि म्हणाले, तुझ्या भक्तीमुळे मी येथे सदैव वास्तव्य करीन आणि लोक मला घृष्णेश्वर या नावाने ओळखतील. या ज्योतिर्लिंगाला परिपूर्ण ज्योतिर्लिंग असंही म्हणतात. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की कुणाची ईर्ष्या करू नका, ती आपल्याकडून वाईटच कृत्य घडवते.